राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात समावेश असलेल्या नाशिक मतदारसंघातील प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे। महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिक रोडमध्ये रोड शो केला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार रॅली गंगापूर रोड, रविवार कारंजा, अशोक स्तंभ, इंदिरानगर, जुने नाशिक परिसरात प्रचार रॅली काढण्यात आली। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत हेमंत आप्पा गोडसे, पालकमंत्री दादा भुसे, अजय बोरस्ते, आमदार देवयानी फरांदे, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा आज नाशिक प्रचार रॅली दौरा चालू असताना मध्य नाशिकमधून सुरुवात झाली आणि मध्य नाशिकमध्येच समाप्त होणार आहे। आज प्रभाग क्रमांक 23च्या माध्यमातून सतीश नाना कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सर्व प्रभागातले नगरसेवक, प्रभागातले महायुतीचे सर्व पदाधिकारी च्या वतीनं आज मोठ्या जल्लोषात मुख्यमंत्री साहेबांचा सत्कार केला। तसंच आमच्या काल मोदी साहेब आणि आज शिंदे साहेब, त्याच्यामुळं या नाशिकच्या दोन्ही उमेदवारांचा विजय हा निश्चितच राहणार आहे आणि प्रभाग क्रमांक 23मधून आणि मध्य नाशिकमधून आम्ही जास्तीत जास्त मतांनी हेमंत आप्पांना निवडून आणण्यासाठी सतीश नाना यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमच्या बंधू यशवंतभाऊ निकोळे, तसेच आमच्या भगिनी संध्याताई, तसेच मिरजाताई यांच्या सर्वांच्या पुढाकाराने या प्रभागामध्ये जास्तीत जास्त मत ठिकाणी हेमंत आप्पांना विजय होतील तेवढंच बोलतो थांबतो। एक मिनिट। ओके। युतीचे उमेदवार माननीय हेमंत आप्पा गोडसे यांच्या प्रचारार्थ आज नाशिकमध्ये विधानसभामध्ये त्यांची प्रचार रॅली आयोजित करण्यात आलेली होती। नाशिकमध्येच्या माननीय आमदार देवयानी फरांदे व सर्व पदाधिकारी, माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी, सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून आज आमच्या प्रभाग क्रमांक 23मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांचा मोठा भव्यदिव्य असा सत्कार करण्यात आला। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या 10 वर्षापासून आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या माध्यमातून भारतामध्ये विकासाचा जो झंझावात चालू आहे तो इथून पुढे सुद्धा चालू राखण्यासाठी आणि आपकी बात 400 पार फिर एक बार मोदी सरकार हा जो निर्धार आहे सर्व भारतवासियांनी केलेला आहे। दलित, शोषित, वंचित, महिला, युवा, शेतकरी सगळ्यांसाठी मोदीजींनी ज्या योजना गेल्या 10 वर्षांमध्ये बनवलेल्या आहे, प्रत्येक लाभार्थीला त्याचा लाभ मिळालेला आहे आणि सर्व भारतवासियांनी असा निर्धार केलेला आहे की पुनश्च एकदा मोदीजींना पंतप्रधान करून आपल्या भारताची जी विकसित भारताकडे ती वाटचाल चालू आहे आणि 2047 पर्यंत भारत हा विकसित भारत होण्यासाठी त्यांना साथ देण्यासाठी सर्व भारतीयांनी ठरवलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या दिंडोरीच्या उमेदवार माननीय भारतीताई पवार त्यांच्या आणि नाशिकचे लोकसभेचे उमेदवार हेमंतजी गोडसे यांच्या प्रचारार्थ काल दिंडोरीमध्ये भव्य अशी मोदीजींची एक मोठी सभा झाली आणि त्या माध्यमातून सुद्धा नाशिकमध्ये अतिशय महायुतीच्या उमेदवारांविषयी अतिशय सकारात्मक असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आम्हाला अशी आशा आहे की हे दोन्ही उमेदवार खूप मोठ्या फरकाने निवडून येणार आहे आणि मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी ते पुनश्च एकदा दिल्लीमध्ये जाणार आहे। आपल्या सगळ्यांना आवाहन करते की 20 तारखेला आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने लवकरात लवकर आपलं मतदान जे आहे ते आपल्या पोलिंग बूथवर जाऊन करायचं आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। महायुतीचे लोकसभेचे उमेदवार माननीय श्री हेमंत आप्पा गोडसे यांच्या प्रचारात आज संपूर्ण नाशिकमधून अतिशय भव्य आणि दिव्य अशा रॅली काढण्यात आली। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आजच्या संपूर्ण रॅलीमध्ये होते। नाशिककरांतर्फे मी महापौर नात्याने अतिशय मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि 20 तारखेला जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतांचा हक्क आणि आपलं पवित्र असं मत मान्य हेमंत आप्पा संपूर्ण शहराने, संपूर्ण लोकसभा मतदारसंघाने द्यावाचं आवाहन करतो आणि आपकी बात 400 पार हा नारा आपल्याला
जवळजवळ 4 जून नंतर आपल्या सगळ्यांना प्रत्यक्षात आलेले दिसेल. जय श्रीराम. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.